मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा TCS पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी इतिहासाचे जे काही प्रश्न आहेत पहा, ते वारंवार विचारले जातात. त्याला रिव्हिजन मारणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसंच बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायची पहा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण TCS पॅटर्ननुसार तलाठी भरती असेल, इतर कोणत्याही भरतीच्या परीक्षा असतील त्यासाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. तो WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी जॉईन व्हा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी याची PDF मिळून जाईल पहा. तो ग्रुप नक्की जॉईन करा, कारण की या ठिकाणी भरत्या चालू झालेल्या आहेत. यावर्षी काही होऊन आपल्याला या ठिकाणी नोकरी लागच आहे पहा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुमची चांगली रिव्हिजन होईल आणि तो ग्रुप नक्की जॉईन करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा. ज्या ठिकाणामधून नोकरी लागते त्या ठिकाणी लाईक झालीच पाहिजे. त्यामुळे एक लाईक नक्की करा बघा. लाईक केल्यावर माझी मेहनत 100% काम करते, मला कळन. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी आपला अभ्यास किती हे सुद्धा आपल्याला समजणार आहे. प्रश्न क्रमांक पाहिला बघा. प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं विरूपाक्ष मंदिर? तर मित्रांनो, हम्पी या ठिकाणी आपलं याचं योग्य उत्तर होईल. राष्ट्रकूट साम्राज्याच्या पाया खालीलपैकी कोणी घातला? बघा, राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया खालीलपैकी कोणी घातला? तो ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल बघा. दंती दुर्गणी या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. राजा त्याच्या प्रजेपासून मुक्त झाला आणि प्रजा त्याच्या राजापासून कोणाच्या मृत्यूविषयी हे जे काय टिप्पणी केलेली आहे, कोणी टिप्पणी केलेली बघा? बदाउद्दीनने याची टिप्पणी केलेली पहा. तर कोणाच्या केलेली बघा? मुहम्मद बिन तुगलक याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा. भारतामधील सर्वात मोठं कालव्याचे जाळे तयार करणारा दिल्लीचा सुलतान कोण? त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 फिरोजशाह तुगलक. लक्षात ठेवायचं आहे, फिरोजशाह तुगलक. प्रश्न क्रमांक 5 बघा. मुघल काळामध्ये कोणत्या बंदराला बाबुल मक्का म्हणजे मक्केचे प्रवेशद्वार असं म्हटलं जात असे? तर सुरत. ऑप्शन क्रमांक 1 सुरत हे आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो. किताबे नवरस. काय प्रश्न आहे बघा? किताबे नवरस हे हिंदू दैवत व मुस्लिम संतांच्या स्तुती कवनाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर इब्राहिम आदिलशाह दुसरा हे याचं आपलं योग्य उत्तर होईल पहा. इब्राहिम आदिलशाह दुसरा. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या मुस्लिम राज्यकर्तेस त्याच्या धर्मनिरपेक्ष विचारामुळे त्याची मुस्लिम प्रजा त्यास जगद्गुरू असं म्हणत असे? तर ऑप्शन्स क्रमांक याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन्स क्रमांक 3 इब्राहिम आदिलशाह दुसरा याचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो बघा, तलाठी भरतीचा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर आत्तापासूनच आपली रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. फॉर्म भरायला चालू झाले, मग तुम्ही काय काय करणार पहा. आत्तापासूनच रिव्हिजनसाठी तलाठी भरतीसाठी तुम्हाला प्रश्न मिळणार आहे. टोटल 8,000 प्रश्न असणार आहेत बघा. या ठिकाणी IMP फक्त 249 रुपयाला बघा. व्हिडिओ स्किप करू नका बघा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो की टायमाला विहीर खोदून काय होणार नाही. आत्ताच्या आत्ता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी घेऊन टाका. जर तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर चांगला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल आणि जास्त प्रश्न आकलन करायचे असतील तर रिव्हिजनसाठी बघा, चालता बोलता फिरण्यासाठी आपल्या PDF असणार आहेत बघा 249 रुपयाला. तुम्हाला जो काही नंबर दिसतोय 82 75 55 82 83 बघा, 82 75 55 82 83 या नंबरला 249 रुपये फोनपे करा. लगेच मी तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल बघा तलाठी भरतीचे. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्यांनी घ्यायचं आहे, कारण की एकदा वेळ निघून गेली बघा, तलाठी भरती बघा खूप उशिरा सुटत असते पहा. बरोबर आहे की नाही? दरवर्षी बघा या ठिकाणी नसते. आणि यासाठी बघा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तलाठी भरतीसाठी तुमचं जर स्वप्न असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, कारण की वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही पहा. लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही घेऊन टाका बघा. 82 75 55 82 83 हा आपला नंबर आहे पहा. तुम्ही जर एखाद्या गाडीमध्ये बसले आणि गाडीत जर चुकीच्या दिशेने चालली, गाडी जेवढी फास्ट चालन तेवढं तुम्ही तुमच्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य नियोजन आणि योग्य डायरेक्शन असल्याशिवाय आपलं सक्सेस होणं म्हणजे शक्य नाही पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी PDF घेऊन टाका लवकरात लवकर मित्रांनो, कारण की पहा वेळ कमी. आत्ता या ठिकाणी जर जाहिरात पडली तर आपल्याला काहीच होणार नाही. आता शांततेचा काळ आहे बघा. आपण जर शांततेच्या काळामध्ये जर घाम गाळला नाही तर रक्त सांडायची वेळ येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायची. यामध्ये तुम्हाला 1 वर्षाच्या चालू घडामोडी, तलाठी भरती झालेले पेपर्स, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, इंग्रजी व्याकरण सगळं भेटणार मटेरियल बघा 249 रुपयाला बघा. झालेले पेपरसुद्धा भेटणार तलाठीचे. लवकरात लवकर घेऊन टाका. तसेच बघा TCSने जे काही पेपर घेतले असतील, इतर भरतीला महानगरपालिका असेल त्याच्यामधल्या चालू घडामोडी सगळं मिळणार बघा तुम्हाला. जवळजवळ बघा 1 वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहे. GKचा तर विषयच नाही, मराठी व्याकरणाचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सगळं मिळणार आहे. त्यामुळं वेळ वाया घालू नका, लवकरात लवकर घेऊन टाका.
चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ओळखा पटकन. तर मित्रांनो विजापूर आदिलशाही बरोबर आहे पहा. अहमदनगरमध्ये निजामशाही होते हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतरचे बघा वराडी कुतुबशाही मित्रांनो ही या ठिकाणी चुकीची. बिदरची जी काही बरीदशाही हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा मित्रांनो. उस्ताद मनसूर आणि अबुल हसन हे दोन चित्रकार खालीलपैकी कोणाच्या दरबारामध्ये होते? मित्रांनो TCS यावर वारंवार प्रश्न विचारतं, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित पहा. तर जहांगीर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं आहे जहांगीर. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणी भगवद्गीता, उपनिषद, रामायण यांचे फारसी भाषेमध्ये अनुवाद करून घेतलं होतं? तर कोणी केलं होतं बघा? दारा शुकोह. लक्षात ठेवा दारा शुकोह यांनी केलं होतं पहा. भारतामध्ये सर्वप्रथम सोन्याची नाणी चालवण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? तर कोणाला दिलं जातं मित्रांनो? इंडो ग्रीक. ऑप्शन क्रमांक 2 इंडो ग्रीक आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. हडप्पा संस्कृतीचा उल्लेख सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केला? हडप्पा संस्कृतीचा उल्लेख. तो ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स मेसन. लक्षात ठेवायचं बघा चार्ल्स मेसननी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणतं साम्राज्य बुद्धाच्या जीवनाशी संबंधित होतं ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो कोसल आणि मगध. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 कोसल आणि मगध हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. सम्राट अशोकाच्या आज्ञापत्राचा सर्वप्रथम उलगडा करणारा संशोधक खालीलपैकी कोण होता? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तो कोण होता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 जेम्स प्रिन्सेप. लक्षात ठेवा जेम्स प्रिन्सेप आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो. ऋग्वेद काळामध्ये लोक स्वतःला कर देत असत त्या कराला काय म्हणत असे? काय प्रश्न आहे पहा. ऋग्वेद काळामध्ये लोक स्वतः कर देत असत बघा, त्या कराला काय म्हणत असे? चला द्या उत्तर. तर त्या कराला मित्रांनो बली असं म्हणायचं. काय म्हणायचं? बली. खालीलपैकी कोणत्या महाजनपदाचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे? कोणतं महाजनपद आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्मक. लक्षात ठेवा मित्रांनो अश्मक हे जे काही महाजनपद आहे याचा संबंध काय आहे बघा महाराष्ट्रासोबत आहे बघा. प्रश्न क्रमांक 17 आहे बघा. टिंबटिंब हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत बघा. वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 पनी. लक्षात ठेवा पनी हे वैदिक लोकांना त्यांची शत्रू वाटत असत. पुढचा प्रश्न मित्रांनो. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा कोसल वाराणसी मित्रांनो हे काय चुकीचे बघा. मगध राजगृह हे बरोबर आहे. अंगचंपा बरोबर आहे. कुरु इंद्रप्रस्थ हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. बिंबिसार अजातशत्रू हे कोणत्या घराण्याचे शासक होते? तर मित्रांनो हे हर्याक या घराण्याचे शासक होते. लक्षात ठेवायचे हर्याक. क्रमांक 21 आहे मित्रांनो. हडप्पा संस्कृतीचा कोणत्या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेसोपोटेमिया. लक्षात ठेवा याचा काय बघा जवळचा संबंध आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. अस्थिकुंभावरील कोणत्या प्राण्याच्या पोटामध्ये मृताचे शरीर दाखवलं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मोर. लक्षात ठेवायचं आहे बघा मोर. नेक्स्ट आहे बघा. पुन्हा चुकीची जोडी आपल्याला ओळखायला लावली. तर मित्रांनो निष्क सोल्यांचा अलंकार बरोबर आहे. सातू म्हणजे काय? वैदिक लोकांचे प्रमुख पीक हे सुद्धा बरोबर आहे. कृष्ट मित्रांनो हे चुकीचं आहे बघा. नाव्य म्हणजे नद्यातून होणारी वाहतूक. तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. जनपदाच्या प्रमुखाला टिंबटिंब असं म्हटलं जात असे तर काय म्हटलं जायचं? राजन असं म्हटलं जायचं. लक्षात ठेवायचं बघा राजन. पुढचा प्रश्न मित्रांनो. हरिविजय या प्राकृत काव्याची रचना टिंबटिंब यांनी केली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर्वसेन. लक्षात ठेवा मित्रांनो सर्वसेन याचं योग्य उत्तर आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक 26. तर मित्रांनो FW लिबी कार्बन 14 पद्धत बरोबर आहे पहा. सोनेरी गरुड पक्ष चिन्ह वागटाक घराणे हे चुकीचं आहे. कैलास मंदिर बघा पहिला कृष्णनी. राष्ट्रकूट घराण्यांचा संस्थापक कोणी? दंतेदुर्ग हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचे पहा. रत्नमालिका आणि कवी राजमार्ग हे ग्रंथ कोणी लिहिले? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोणी लिहिले बघा?
अमोघ वर्ष लक्षात ठेवायचं यांनी हे लिहिलेले पहा. कोणत्या सातवहन राजाने दक्षिणापथपती ही पदवी धारण केली? कोणता सातवहन राजा होता? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1 सिमुक. लक्षात ठेवायचं आहे सिमुक. देवगिरीचे दौलताबाद हे नामकरण कुणी केलं? तर देवगिरीचं दौलताबाद हे जे काही नामकरण आहे हे कुणी केलं? तर ऑप्शन्स क्रमांक 4 मोहम्मद बिन तुगलक. अतिशय IMP प्रश्न आहे बघा. कुणी केलं? मोहम्मद बिन तुगलकनी केलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा हेमाद्रीने हा ग्रंथ लिहिला पहा. ऑप्शन क्रमांक 1 हेमाद्री. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी कोणत्या राजाला आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती? कोणता राजा होता त्याला आंध्रभोज ही जी काही पदवी ही देण्यात आली होती? त्याचे योग्य उत्तर पहा ऑप्शन्स क्रमांक 4 कृष्णदेवराय. ऑप्शन क्रमांक 4 कृष्णदेवराय. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता? तर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणाचा आदर्श होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. सन 1940 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली? तो ऑप्शन क्रमांक 3 रामराव देशमुख. लक्षात ठेव मित्रांनो, रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली. पुढचा प्रश्न आहे पहा. 1857चा उठाव नागपूर या ठिकाणी अयशस्वी का झाला? त्याचं महत्त्वाचं कारण काय होतं? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, जी काही नागपूरची राणी बाकाबाई ही इंग्रजांना एकनिष्ठ होती म्हणून या ठिकाणी काय झालं होतं, जो काही अयशस्वी झाला होता. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, विष्णू शास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रामधून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? कोणते वृत्तपत्र होतं? तर इंदू प्रकाश. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, इंदू प्रकाश हे वृत्तपत्र होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भामध्ये पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात आला आणि टिंबटिंब या ठिकाणाहून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती. तर कोणत्या ठिकाणामधून दिनमित्र जे काही वृत्तपत्र आहे हे प्रकाशित होत होतं? तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ऑप्शन्स क्रमांक आपलं योग्य उत्तर आहे 4 तरवडी. ऑप्शन क्रमांक 4 तरवडी या ठिकाणामधून काय व्हायचं? प्रकाशित होत होतं दिनमित्र. श्री विचारवती ही संस्था अतिशय महत्त्वाचं आहे बघा. श्री विचारवती ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर श्री विचारवती ही जी काही संस्था मित्रांनो पंडित रमाबाईंनी नव्हती स्थापन केल्या, सरस्वती जोशी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल सरस्वती जोशी. पुढचा प्रश्न मित्रांनो, हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करीत होतं? तर लाला लजपतराय आणि मदन मोहन मालवीय. लक्षात ठेवा, लाला लजपतराय आणि मदन मोहन मालवीय. पुढचा प्रश्न मित्रांनो, लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचं होतं? तर मित्रांनो, प्रार्थना समाज आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, प्रार्थना समाज. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवण्यासाठी सहकारी पतपिढी कायदा केला होता? तर 1904. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, 1904 हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट मित्रांनो, त्यांनी प्रशासनाचं भारतीयकरण केलं, त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला, त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला, ते कोण होते? कोण होते मित्रांनो? तर लॉर्ड रिपन. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन होते पहा. नेक्स्ट मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतामधील व्यापार अंशतः कोणत्या कायद्याने मुक्त झाला? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 1873चा कायदा. लक्षात ठेवा मित्रांनो, 1873चा कायदा. नेक्स्ट मित्रांनो, आपल्याला विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानावरून कोणती व्यक्ती ती आपल्याला ओळखायची बघा. बघा, ते ICSच्या अधिकारी होते, ते बडोदा राज्यामध्ये मंत्री होते, ते आर्थिक संशोधनामध्ये उत्कृष्ट होते, ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते. तर यापैकी आपल्याला ओळखायचे कोणत्या व्यक्तीचं वर्णन आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रोमेशचंद्र दत्त. लक्षात ठेवा, रोमेशचंद्र दत्त होते पहा. समजलं? 1919च्या मॉन्टफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळ ज्या कनिष्ठ वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती होती? तर किती होती मित्रांनो? 145 आणि 60. ऑप्शन क्रमांक 4 145 आणि 60 इतकी होती पहा. पुढचा प्रश्न पाहिला तर 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या
सनातनिकांना भाग घेतला नाही. बघा कोणत्या यांनी भाग घेतला नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं तर हैदराबाद निजाम यांनी सुद्धा नव्हता घेतला, शिंदे होळकरने पण नाही आणि कापूर शाह यांनी सुद्धा नाही घेतला. म्हणजे वरीलपैकी सर्व कोणीच भाग घेतला नाही. पहा खालीलपैकी कोणी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केलं. मित्रांनो प्रश्नाची लेवल आपण हार्ड ठेवलेली, कारण की आता सोपं राहिलेलं नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचं आहे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2 आर्य समाज. बघा आर्य समाजाने काय केलेलं आहे, 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केलं होतं. प्रश्न क्रमांक 48 आहे बघा, खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र आहे कामगार चळवळीचं मुखपत्र होतं. कोणतं वृत्तपत्र कामगार चळवळीचं या ठिकाणी मुखपत्र होतं. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रांती. लक्षात ठेवायचं बघा, क्रांती. पुढचा प्रश्न मित्रांनो, इंडियन नॅशनल युनियन ही संघटना कोणी स्थापन केली? इंडियन नॅशनल युनियन ॲलन ह्यूम. आपले योग्य उत्तर आहे पहा, ॲलन ह्यूमने ही स्थापन केली. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर पहा, सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानामध्ये त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली? तर मित्रांनो अशी जी काय सूचना आहे ती सर मोहम्मद सादुल्ला खानने केली होती. पहा सर मोहम्मद सादुल्ला खान. नेक्स्ट आहे मित्रांनो सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केव्हा केली होती? तर 1864 मध्ये केली होती मित्रांनो. कधी? 1864 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली तर तिचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आगा खान होते. पहा ऑप्शन क्रमांक 3 आगा खान होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, न्यू लॅम्प फॉर द ओल्ड हा मवाळ लोकांवर टीका करणारा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 4 अरविंद घोष. कोणी लिहिला होता? अरविंद घोष यांनी लिहिला होता. पहा आस्ते कदम आगे बढो हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या समाजाचं होतं? तर मित्रांनो हे प्रार्थना समाजाचं होतं. ऑप्शन क्रमांक 1 प्रार्थना. सार्वजनिक सभेपासून बाहेर पडून डेक्कन सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर न्यायमूर्ती रानडे. ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे. पुण्यामध्ये विवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणामध्ये प्रोत्साहन देणारी संस्था खालीलपैकी कोणी चालू केली? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल पंडिता रमाबाई. आलं लक्षात? पंडिता रमाबाईंनी चालू केली होती. पहा महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार विका राजवाडे हे यांनी वामन प्रभाकर भावे लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या मदतीने स्थापन केलेल्या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी कोण होतं? तर कोण होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 वासुदेव बळवंत फडके. ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके होते. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, मूक नायकची सुरुवात झाली त्यावेळेस खालीलपैकी कोणता गट त्याच्याशी संबंधित होता? मूक नायक. तर या ठिकाणी जर पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर होते, पांडुरंग भटकर होते आणि ज्ञानदेव घोलप होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होत्या? कोणत्या व्यक्ती सहभागी होत्या असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा कृष्णाजी नुलकर आणि रामचंद्र साने हे सुद्धा होते. सीताराम चिपळूणकर, शिवराम साठे हे सुद्धा होते. वामन आपटे आणि आगरकर हे सुद्धा होते. म्हणजे अ ब क एवढ्या व्यक्ती होत्या. पहा ड नव्हत्या, या ड मधल्या ऑप्शन मधल्या नव्हत्या. पहा खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी लिहिला? बघा एकदम इंटरेस्टिंग प्रश्न आहेत मित्रांनो इतिहासाचे, तुम्ही बोर होणार नाही अशी आपण या ठिकाणी काळजी घेतलेली. पहा तर बघा कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी लिहिला आहे? तर श्री बाल हत्या. बघा श्री बाल हत्येचं योग्य उत्तर आहे. पहा विजोड व्यक्ती आपल्याला ओळखायची बघा, म्हणजे गटात न बसणारी. तर मित्रांनो पांडुरंग खान जोजे यामध्ये बसत नाही. पहा बाकी या ठिकाणी बसतात. खालील संघटनाचा योग्य कालानुसार आपल्याला कालानुक्रम लावायचा आहे. पहा तर बघा पहिली जी काय पहिल्याचे बघा ब्रिटिश इंडिया सोसायटी बरोबर, ब्रिटिश इंडिया सोसायटी, त्याच्यानंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन आणि नंतर इंडिया असोसिएशन. म्हणजे याचं जर उत्तर पाहिलं तर अ ब ड क असं याचं योग्य उत्तर आहे. बघा अ ब ड क. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये मध्य प्रांतामध्ये कोणत्या ठिकाणी उठावाचे केंद्र होते ते आपल्याला ओळखायचं आहे. पहा
तर बघा ग्वाल्हेरमध्ये सुद्धा होतं, इंदोरमध्ये सुद्धा होतं, सागरमध्ये सुद्धा होतं आणि महूमध्ये सुद्धा होतं. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर सगळ्यांमध्ये होतं बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा मदारी ग्रंथ, म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. इसवी सन 1822 मध्ये भिल्लांच्या म्होरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सने दडपून टाकला. तर बघा या ठिकाणी जर पाहिलं 64 नंबरचा प्रश्न, तर इसवी सन 1862 मध्ये टिंबटिंबया या ठिकाणी टिंबटिंबया भिल्लांच्या म्होरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सने दडपून टाकला. तर हरिया भिल्ल, ऑप्शन क्रमांक 2 हरिया भिल्ल. नेक्स्ट आहे बघा मोहम्मदन सोशल रिफॉर्मर हे नियतकालिक खालीलपैकी कोणी चालू केलं होतं? तर सर सय्यद अहमद खान, ऑप्शन क्रमांक 3 सर सय्यद अहमद खानने चालू केलं होतं. प्रार्थना समाजाबद्दल दिलेल्या विधानावरून चुकीचं विधान आपल्याला ओळखायचंय पहा. चुकीचं विधान ओळखायला लावलंय मित्रांनो. तर बघा पहिलं एकदम बरोबर आहे बघा. एक ईश्वरवादाला प्राधान्य, आध्यात्मिक सुखासाठी मूर्तीपूजेला पाठिंबा नव्हता दिला बघा. हे डायरेक्ट चुकीचे बघा. कर्मकांडाला विरोध केला, जातीभेदाला सुद्धा विरोध केला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, चंद्रनगर वरील दिलेल्या प्रमुख वाखारी कोणाच्या आहेत? तर मित्रांनो या फ्रेंच वाखारी आहेत, लक्षात ठेवायचं आहे फ्रेंच. पुढचा प्रश्न मित्रांनो, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा मुझफ्फर अहमद नवयुगी हे या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर एम सिंगारवेलू लेबर किसान गॅझेट हे सुद्धा बरोबर आहे. ॲनी बिझंट, मित्रांनो ॲनी बिझंटने यंग इंडिया चालू केलं होतं का नाही? तर या ठिकाणी चुकीचं आहे बघा. त्याच्यानंतर ब कोल्हटकर यांनी संदेश हे वृत्तपत्र चालू केलं होतं, परंतु ॲनी बिझंटचं या ठिकाणी चुकीचं आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, 7 स्वदेशी शृंखला असे जाती व्यवस्थेचं वर्णन कोणी केलं आहे? तर विदा सावरकर, ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर. इसवी सन 1905 मध्ये यंग थिईस्ट युनियनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर कोणी केली बघा, वी रा शिंदे, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 वी रा शिंदे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला बघा. 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सोनेरी उंबरठा ही काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. त्याच्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. वरील विधाने कोणाच्या संदर्भामध्ये बघा. आता पहिल्या महिला राज्यपाल कोण झाल्या होत्या आपल्या सगळ्याला माहिती पहा, सरोजिनी नायडू बघा. सरोजिनी नायडू हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू. खाली दिलेल्या महिला कोणत्या संघटनेशी संबंधित आहे त्या ओळखायच्या आहेत पहा. गोदूमाई खरे, लक्ष्मीबाई खरे, लक्ष्मीबाई दातार, येसुवाहिनी सावरकर ह्या कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आत्मनिष्ठ युवती समाज, आत्मनिष्ठ युवती समाजाशी संबंधित पहा. 73 नंबरचा प्रश्न आहे. ऑगस्ट 1929 मध्ये युरोपामधील प्राग या ठिकाणी भरलेल्या वुमेन्स लीग फॉर पीस अँड फ्रीडम या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला खालीलपैकी कोणी भाग घेतला होता? तर कामलादेवी चट्टोपाध्याय यांनी मित्रांनो या ठिकाणी भाग घेतला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, वऱ्हाडाची वाघीण म्हणून कोणाला ओळखलं जातं? वऱ्हाडाची वाघीण. तर दुर्गाबाई जोशी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दुर्गाबाई जोशी. पुढचा प्रश्न मित्रांनो, ब्रिटिशांनी 1857च्या उठावाच्या वेळी झाशी या संस्थानामध्ये पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती? तर मेजर एलिस, लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मेजर एलिस आपले योग्य उत्तर आहे पहा. स्त्री मुक्तिदाताच्या दृष्टीने त्यांनी केलेले कर्तृत्व म्हणजे मराठी स्त्रीच्या मुक्तीच्या धडपडीतील एक प्रेरणा पर्व आहे असं खालीलपैकी कोणाच्या कार्याबद्दल म्हटलं जातं? तर रामाबाई रानडे मित्रांनो आपले याचं योग्य उत्तर आहे रामाबाई रानडे. विधवांना मदत करण्याच्या हेतूने नेटिव्ह पेन्शन फंडाची सुरुवात कोणी केली? तर बघा कोणी केलेली आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड एलिफंटन्स यांनी केली होती पहा. टिंबटिंब या महाराष्ट्रातील पहिल्या पदवीधर महिला आहेत. मुंबई विद्यापीठाची पहिली महिला पदवीधर तर कोण आहेत मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कार्नेलिया सोरबजी याचं योग्य उत्तर आहे पहा. विजड व्यक्ती आपल्याला ओळखायची बघा. आझाद हिंद खटला. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं
तर विजड व्यक्ती जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बसत नाही पहा. बरोबर विजड व्यक्ती. पंडित नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर हे सगळे या ठिकाणी या गटामध्ये पहा आझाद हिंद खटल्यासंदर्भात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द इंडियन मुसलमान्स हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर मित्रांनो हे कोणी लिहिलं? W हंटर यांनी हे पुस्तक लिहिलेले पहा. लगेच फोनपेमध्ये जा. जर तलाठी भरती तुमचं टार्गेट असेल तर लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नाही पहा. आता जेवढा आपल्याकडे टाईम आहे त्याच टाईमामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा. कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे पहा आणि याच्यावर ताण पाडणार आहे बघा. तलाठी भरती सगळ्यांची या ठिकाणी ड्रीम पोस्ट आहे पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपल्याला जर ड्रीम कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला सुद्धा सगळं विसरावं लागणार आहे आणि तातडीने अभ्यास करावा लागणार आहे पहा. लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. या ठिकाणी तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी GK, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता सगळं मिळणार आहे बघा. तलाठी भरतीसाठी IMP प्रश्न या ठिकाणी मिळणार आहे. टोटल बघा 8,000 पेक्षा जास्त प्रश्न मी तुम्हाला देणार आहे पहा. 249 रुपये पेमेंट आहे पहा. लवकरात लवकर हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे यावर तुम्ही पेमेंट करा आणि याच नंबरला याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी लगेच तुम्हाला सगळं या ठिकाणी एका मिनिटामध्ये पाठवून देईल.